अशा प्रकारे आपण आता मार्केटला पोहोचलो आहे. आपल्या पुढे पण एक बोलेरो आहे आपल्या रत्नागिरीतलीच MH08 आणि आपली पाठीमागे गाडी त्या गाडीच्या. सो चला मार्केटला आपण अशी काही एंट्री मारतोय आता. गाईज ह्या गाड्याला किती वाजलेत काय माहिती नाही बघा मी. नाही चालू आहे 6:30 वाजलेत आणि आता आपण निघालो मार्केटमधनं. चला चालू गाड्याला ते. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश बसपुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो आज सुद्धा आपण चाललो आहोत वाशी मार्केटला. तर आंब्याच्या पेट्या घेऊन चला भेटूया आपण प्रवासामध्ये. सो आता आपण निघालो आहे. चला गाईज आता काय आपण प्रवासाला सुरुवात केली आपली नवीनवारी B क्लास घेऊन. आणि माझ्यासोबत आहेत अट्टावाय पुन्हा एकदा. चला आता आपण गाडी चालवूया व्यवस्थित आणि नंतर भेटू गाईज. प्रवासामध्ये काय घडामोडी होतं ते तुम्हाला सांगू नक्कीच. तर चला आता आपण गाडी चालवूया नंतर भेटू आपण. म्हणजे आपण थांबून तिथं भेटू नाही नक्कीच. तर चला असं काय चाललंय आपण आता. तर पहिल्यांदा बोलूया जय श्रीराम. जय श्रीराम. चला तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत कशेरी टनलला. बघा तेवढा काय प्रवास करू आणि आता आपण थोडा वेळ चहा पिऊया आणि मग कंटिन्यू प्रवास करू. आता आपण थोडा प्रवास कशेरी टनल पार करू आणि नंतर मग 5-10 मिनटात खाली आपण जिथे रेग्युलर चहा प्यायला थांबतो तिकडे थांबूया पोलादपूरला. चला सो चला काय चहा वगैरे पिऊया. पोलादपूरला आपण चहा वगैरे प्यायला तर आपण निघालो आहे. प्रवास सुरू केला आपला. चला भेटू आता डायरेक्ट आपण मार्केटला. मध्ये कुठं चान्सेस नाही आता भेटण्याची. अशा प्रकारे आपण आता मार्केटला पोहोचलो आहे. आपल्या पुढे पण एक बोलेरो आहे आपल्या रत्नागिरीतलीच MH08 आणि आपली पाठीमागे गाडी त्या गाडीच्या. सो चला मार्केटला आपण अशी काही एंट्री मारतोय आता. बहुतेक आज गर्दी आहे कारण का गाड्या बऱ्याच दिसत आहेत. चला आता आपण गाडी जाऊया नंतर भेटू गाईज. गाडी खालीवर झाली आता आपण निघालो आहे मार्केटमधनं. चला माझं कॅरा बघा झोपलो होतो मी गाडीत. गाईज ह्या गाड्याला किती वाजलेत काय माहिती नाही बघा मी. नाही चालू आहे 6:30 वाजलेत आणि आता आपण निघालो मार्केटमधनं. चला चालू गाड्याला ते मी तुम्हाला म्हटलं मस्करी करते मी. चला गाईज आता आपण चाललो आहोत. आता सीट बेल्ट वगैरे लावूया आणि चालूया गाडी व्यवस्थित सावकाश. गाईज आता आपण पनवेलला आहे. माणगावला आलो आपण परवा इथेच. आता आपल्याला ट्रॅफिक नाही भेटणार आज असं वाटतंय कारण का इकडे परवा फुल जाम होतं आणि आज तर कमी आहे. बघूया आता पुढे जाऊन काय होतं ते. असे काय आलो आहे आपण. चला बघूया भेटते काय ट्रॅफिक. चलो अभी गाडी चलाते 5 मिनिट होते. आता आपण गाडी चालूया नंतर भेटूया. हाय वाटतं ट्रॅफिक आहे असं वाटतंय होते का बघा. बघूया आता किती वेळ थांबायला लागते तिथे. शॉर्टकटने आलो पण फायदा झाला आहे. ट्रॅफिक पूर्ण आपण वाचवलेलं आहे तिकडून. कालच्या शॉर्टकटने परवाच्या शॉर्टकटने आलो आपण. गाईज माणगाव वगैरे पार करून आपण डायरेक्ट आता आलो कारण का ट्रॅफिक एवढं जाम होतं ना की काय बोलून सुद्धा नाही. परवासारखं सेम ट्रॅफिक होतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही परवाच्या शॉर्टकटने आलो. जे मित्राने आपलं सांगितलं होतं त्या मार्गात आपण आलो. सो आता आपण आहोत महाडला आहे बघा. थांबलो होतो जरा फ्रेश वगैरे झालो पुन्हा आणि आता परत कंटिन्यू प्रवास करतोय. चला भेटूया डायरेक्ट आता पुढच्या स्टॉपला. एवढा सगळा प्रवास करून आपण पोहोचलो आहोत पुन्हा एकदा कशेरी टनलला. रॅपिडमध्ये पुरं थंड हवा येते आतमध्ये मी आम्ही एसी झालेले आहे. आतमध्ये थंड वाटायला लागलं अधिक थंड वाटायला लागलं. तर गाडीत आम्ही तो नाट्य करत होतो आणि इथं लाईव्ह ॲक्सिडेंट झाला आहे बघा. ह्या इनोवाला ठोकला मागून हे आहे बघा. ह्या ट्रकने आजकाल गाडी बघा एवढी बाजूला लावली असून पण सेफ नाही. काय जमत नाही. तो रस्त्याने सरळ आला. ती गाडी तिथे लावलेली होती मी बघतोय. हां रॅपिडमध्ये होता सुसाड होता ट्रकवाला ना. हां आणि काय ते स्टेअरिंग फिरला काय संबंध नाही. याचं काय झालं त्याला माहिती. पण ते बघा त्या उभ्या गाडीला बघा इनोवा दिसते तुम्हाला तिथे ती बॅक साईडने ठोकला नाही. त्याच्यात तिला बाजूला लावली गाडी सेफ राहू शकत नाही.
रस्त्यावरचा विषय सोडून देता. गाईज आता नाश्ता वगैरे करून आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर चला आता आपण गाडी चालवूया आणि नंतर भेटू. आता तुम्ही बघित असालच उभ्या गाडी जाऊन ठोकलं आणि ती मग रस्त्याच्या बाहेर गाडी आणि काय आता बोलणार. गाडी रस्त्याच्या बाहेर जवळजवळ 2-3 मीटरशी आत बाहेर लावली ती गाडी. 2-3 मीटर तरी रस्ता सोडून होती. त्यानं तिथं जाऊन मागून ढकलून दिला. म्हणजे विचार करा ट्रकवाल्यानं कशी वादी. चला आता आपण आपली गाडी व्यवस्थित सावकाश चालूया. अशा प्रकारे आपण आता आलो आहोत संगमेश्वरला आणि नशिबादी ट्रॅफिक नाही आहे. आम्ही फुल खुश आहे कारण का आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे स्किप करणार आहे संगमेश्वरला. चला गाईज अशा प्रकारे आपण आलो आता संगमेश्वरपर्यंत. आपण आता आलो आहोत आपल्या गावातल्या रस्त्याला लागलो आहे आणि आता आपण आलो आहोत घरी. सो अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग संपलेला आहे. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.